काही जण डाएटवर असतात, कॅलरीज कमी खायच्या असतात, काहींना साखर वर्ज्य असते, तर काही जण व्हिगन डाएटवर असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार, डाएटनुसार गाजर हलवा बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये मी घेतले हे साजूक तूप आणि हे गेलं 4 कप किसलेलं गाजर. आणि आता हा गाजराचा किस आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. एक 2-4 मिनिटं परतून झाला की त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती वाफेवरच किस शिजू द्यायचा. हे चिमूटभर मीठ. गाजर जेवढं परताल तेवढा गाजर हलवा सुरेख बनतो. त्यामुळे गाजर कुकरमध्ये न उकडता परतूनच आपल्याला मऊ करायचंय. त्यामुळे गाजर परतणं महत्वाचं. गाजर शिजलं की त्याचा रंग बदलतो. मग बोटांनी जरा चेपून बघायचं. बोटांनी चेपलं गेलं म्हणजे गाजर व्यवस्थित शिजले. गॅस करायचा बंद. आणि आता या शिजलेल्या गाजरापासून आपण 2 प्रकारचा गाजर हलवा बनवणार आहोत. त्यासाठी शिजलेल्या गाजराचे 2 इक्वल भाग करून घेते. आता बघणार आहोत बिन साखरेचा, बिन दुधाचा गाजर हलवा. गाजराच्या किसामध्ये घालायचा 1/2 कप गूळ आणि हलवा गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा. गुळामुळे हलव्याला फारसं पाणी सुटत नाही, पण गुळ विरघळला आणि हलवा थोडा घट्ट झाला की गॅस करायचा बंद. हलव्यात घालते थोडेसे काजू, पण काजूच्या जागी बदाम किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. घालायची 1/2 चमचा वेलदोडा पावडर. तर अशा प्रकारे बिन साखरेचा, गुळाचा, कमी गोड, व्हिगन अशा सगळ्या गरजा पूर्ण करणारा गाजर हलवा आपण बनवलाय. आणि डन, जरा हटके हलवा तयार झालाय. वरून घालते उरलेले बदामाचे काप. आणि हा हलवा फार गोड नसतो, त्यामुळे गोडी वाढवण्यासाठी घालते बेदाणे. असा सुरेख गाजर हलवा बनवा. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा.